Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण पॉइझन्स रेशो ची कन्सेप्ट जी आहे ती बघितलेली होती. पॉइझन्स रेशो. Okay, Poisson's ratio is denoted by sigma and it is the ratio of the lateral strain to the longitudinal strain. Poisson's ratio से रिलेटेड एक ऍप्लिकेशन आपण बघूया. तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेला असेल. ओके, की एखादी रबर पाईप असेल, रबर पाईप, त्याला रबर होज असं म्हणतो. ओके, it is harder to pull the rubber hose pipe of the metal than push over the metal pipe. बघा, it is harder to pull a rubber pipe. It is harder to pull rubber pipe of a metal tube than pushing over it. ओके, याचा मीनिंग काय होतं लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे एक मेटलची ट्यूब आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक रबर पाईप लाईक दिस बसवायचे, रबर पाईप बसवायचे. ओके, सो दिस इज द रबर पाईप लाईक दिस. आता याच्यावर बसवताना आपण, ओके, बसवताना कसं बसवणार आहे, दोघांचं डायमीटर सपोज अप्रॉक्सिमेटली काय आहे, सेम आहे दोघांचं डायमीटर. तर ते बसवताना इझिली बसते, लक्षात घ्या. बसवताना इझिली त्याच्यावर बसते. म्हणजे ही काय आहे, मेटलची ट्यूब आहे, मेटल ट्यूब आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यावर ही काय आहे, रबर पाईप आहे. ओके, रबर पाईप विच इज अ व्हेरी लॉंग पाईप. ओके, एवढा छोटासा पोर्शन दाखवला म्हणजे एवढीच नाहीये. तर ही याच्यावर बसवताना इझिली बसते, परंतु काढताना मात्र, पुल करून काढताना मात्र इझिली निघत नाही. आता बसवताना इझिली का बसते, कारण बसवताना काय करतो आपण, याला कॉम्प्रेस करतो. रबर होज पाईपला काय करतो, पुश करतो, म्हणजे कॉम्प्रेस करतोय आपण. पाठीमागून पुश करणार ना याला, पाठीमागून पुश केल्यानंतर काय होणार, ती कॉम्प्रेस होणार, म्हणजे लेंथ कमी होणार, आणि लेंथ कमी झाली की डायमीटर काय होतो, इन्क्रीज होतो. हे आपण बघितलंय. ओके, बसवताना रबर पाईपला आपण पुश करणार म्हणजे त्याची लेंथ डिक्रीज होणार म्हणजे इन्क्रीज इन डायमीटर होणार, आणि डायमीटर इन्क्रीज झाल्यामुळे ही रबर पाईप जी आहे ना, याच्यावर इझिली या पद्धतीनं बसू शकते. ठीक आहे, या पद्धतीने ही बसलेली आहे याच्यावर. आता परत रबर पाईप आपल्याला बाहेर काढायची आहे. बाहेर काढण्यासाठी याला काय करावं लागेल, पुल करावं लागेल. परंतु पुल केल्यानंतर काय होणार, त्याची लेंथ वाढणार, रबर पाईपची लेंथ वाढणार. पुल करतोय ना, ओढतोय, त्याच्यामुळे लेंथ वाढणार. लेंथ वाढलं की डायमीटर काय होतो, कमी होतो, आणि डायमीटर कमी झाला की ही काय होते, ग्रिप आणखी पूर्वीपेक्षा चांगली ग्रिप इथे मिळते. ओके, आणि त्याच्यामुळे इझिली निघत नाही. म्हणजे तुम्ही हे एक्सपिरियन्स करून बघू शकता. एक रबर पाईप घ्यायचा, त्याच साईजचा साधारणपणे एक रॉड घ्यायचा, रबर पाईप पुश करून त्याच्यावर बसवायची. बसवत असताना ती इझिली बसते, परंतु पुल करून पाठीमागे काढत असताना ती मात्र इझिली निघत नाही. याचं रिझन काय आहे, व्हेन एनी ऑब्जेक्ट इज कॉम्प्रेस्ड इट्स डायमीटर इन्क्रीजेस. ओके, पुश केल्यानंतर काय होतं, कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन केलं की डायमीटर वाढतो. डायमीटर वाढलं की ते इझिली बसतं त्याच्यामध्ये, त्याच्यावर बसतं, त्याच्यावर. ठीक आहे, आणि पुल करून काढत असताना मात्र काय होतंय, लेंथ वाढते, त्याच्यामुळे डायमीटर कमी होतो. डायमीटर कमी झाल्यामुळे ती रबर पाईप काय करते, आणखी चांगली ग्रिप करते. कशाला, त्या मेटल ट्यूबला किंवा रॉडला, आणि त्याच्यामुळे ती इझिली निघत नाही. ओके, हे एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये काय होतंय, एखाद्या बॉडीची लेंथ वाढली की काय होतो, डायमीटर कमी होतो, किंवा लेंथ कमी झाली तर डायमीटर वाढतो. हे त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आहे. ओके स्टुडंट्स, तर स्टुडंट आता झालेला जेवढा पार्ट आहे, स्टडी केलेला जेवढा पार्ट आहे, त्याच्याच रिलेटेड आपण काय करूया, DC पांडे या बुक मधले काही क्वेश्चन्स काय करूया, आता सॉल्व्ह करूया. ओके, तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगता येत असेल तर ते आन्सर देखील पटदिशी सांगायचे आहेत. सो आय एम गोइंग टू कॉपी अँड पेस्ट द फर्स्ट क्वेश्चन नाउ. फर्स्ट क्वेश्चन आय एम गोइंग टू कॉपी पेस्ट हियर.
This is the first question. In solid, interatomic forces are totally repulsive, totally attractive, both A and B, none of this. काय आन्सर करेक्ट येईल सांगा? B. अट्रॅक्टिव्ह असतो. इंटरॅक्टोमिक म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे, तो अट्रॅक्टिव्ह असतो का रिपल्सिव्ह असतो? का दोन्ही असतो? Both, sir. C option. Both A and B. बोथ ए अँड बी. कारण आपण बघितलंय की दोन ऍटम मधलं किंवा दोन मॉलिक्युल मधलं डिस्टन्स ज्यावेळी क्रिटिकल डिस्टन्स एवढं असतं त्यावेळी काय होतं, देर इज नायदर अट्रॅक्शन नॉर रिपल्शन, अँड व्हेन डिस्टन्स बिटवीन देम डिक्रीजेस देर इज रिपल्शन, अँड व्हेन डिस्टन्स बिटवीन देम इन्क्रीजेस देर इज अट्रॅक्शन. ओके, हे आपण स्टडी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. The property of matter by virtue of which it does not regain its original shape and size after removal of deforming force is called as? Plasticity. Option A. Correct. Plasticity. Good students. Correct. Plasticity is the correct answer. Okay. Next. Next question. Breaking stress depends on length of wire, area of wire, both A and B, independent of length and area of cross section. Tell me. C. Both A and B. Both A and B. Breaking stress. Option D. Area of cross section. Area of cross Area of cross section of तुम्हाला मी डिस्कस केलेलं होतं. मटेरियल वर असते ना ब्रेकिंग सर. स्ट्रेस फक्त मटेरियल वर डिपेंड असते, लेंथ एरियावर डिपेंड नसते. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा? Option D. Area of cross section. Area of cross section. Option D. आन्सर येणार आहे लास्ट ऑप्शन येणार. कारण ब्रेकिंग स्ट्रेस ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. जोपर्यंत मटेरियल चेंज होत नाही तोपर्यंत ते ब्रेकिंग स्ट्रेस चेंज होत नाही. ब्रेकिंग लोड डिपेंडंट असतोय, तो पण एरियावर. लेंथवर तर काहीच डिपेंडंट नसतंय, हे लक्षात यायला पाहिजे. पाठीमागचे झालेले प्रिव्हियस व्हिडिओ जरा रिपीट बघा. पण लक्षात या, मी तुम्हाला सांगितलंय फिजिक्सचा प्रत्येक टॉपिक 4 टाइम्स जर रिपीट झाला तरच तुम्हाला तो लक्षात राहायला चालू होतो. त्याच्यामुळे प्रिव्हियस व्हिडिओ रिपीटेडली 2 ते 3 वेळा बघायचे आहेत. रिव्हिजन करा, अदरवाइज हे अशा मिस्टेक्स होतात. व्हेरी सिंपल क्वेश्चन्स आर देअर. नेक्स्ट क्वेश्चन. इथं गार लागते मोबाईल दोन. Next question is like this. The maximum deforming force up to which body retained its property of elasticity is called as? Okay. Maximum deforming force up to which the body retains its property of elasticity is called as elastic limit of the material. Elastic limit. Okay. इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन अजून आपण बघायची आहे. ओके, आता सांगतो, लक्षात घ्या. इलॅस्टिक लिमिटची डेफिनेशन काय असते? इलॅस्टिक लिमिट हे बघा, प्रत्येक बॉडीला एका सर्टन लिमिट पर्यंत स्ट्रेच केला आणि सोडून दिलं तर ती काय करते, कम्प्लिटली ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते. आणि त्या सर्टन लिमिटच्या पुढे जर आपण काय केलं, त्याला स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं तर ती पूर्णपणे रिगेन करू शकत नाही. एक्झाम्पल सांगतो. सपोज हा एक मेटल रॉड घेतला आपण, मेटल रॉड. ठीक आहे. हा मेटल रॉड सपोज काय केला, सुरुवातीला 0.01 मिलीमीटरनं म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंटनं स्ट्रेच केला, सोडून दिला, पूर्ण रिगेन करतोय. नंतर 0.02 mm न स्ट्रेच केला, सोडून दिला, परत रिगेन करतोय. 0.03 mm न स्ट्रेच केला, परत सोडून दिला, परत कम्प्लीट रिगेन करतोय. आता सपोज 0.05 mm मी काय केलं, स्ट्रेच केलं. ओके, कम्प्लीट रिगेन करतोय पुन्हा एकदा. आणि 0.06 mm काय केलं, स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं. आता मात्र थोडंसं परमनंट डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये राहतंय. तर याचा मिनिंग काय झाला, आपण काय बघितलं, 0.05 mm पर्यंत स्ट्रेच करून सोडून दिला तर काय करतोय, पूर्णपणे रिगेन करतोय. परंतु 0.05 mm पेक्षा जास्त आपण जर स्ट्रेच केला आणि सोडून दिला तर कम्प्लिटली रिगेन करत नाही. म्हणजे प्रत्येक बॉडी एका सर्टन अमाऊंट पर्यंत जर स्ट्रेच केला तरच काय होतो, तो कम्प्लिटली रिगेन करू शकतो. त्या लिमिटच्या पुढे जर आपण गेलो आणि स्ट्रेच केलं तर ते त्याच्यामध्ये थोडंसं परमनंट डिफॉर्मेशन प्रोड्यूस व्हायला चालू होतंय. त्याला काय म्हणतो आपण, इलॅस्टिक लिमिट असं म्हणतो. ओके, सो इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय असतं,
it is the maximum stress actually. It is maximum stress. It is the maximum stress up to which body can be deformed. Body can be deformed without any permanent deformation. Without any permanent deformation. Okay, so permanent deformation म्हणजे एका सर्टन लिमिटच्या पुढे आपण स्ट्रेस अप्लाय केली तर परमनंट डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रोड्यूस व्हायला चालू होतं आणि त्याच्या आत जर डिफॉर्मेशन प्रोड्यूस केलं तर मात्र बॉडी कम्प्लिटली रिगेन करते. दॅट इज कॉल्ड ॲज इलास्टिक लिमिट. सो इट इज द मॅक्सिमम डिफॉर्मिंग फोर्स और मॅक्सिमम स्ट्रेस अप टू विच बॉडी कॅन बी डिफॉर्म. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इलास्टिक लिमिट असं म्हणतो. म्हणजे विदिन इलास्टिक लिमिट म्हणजे इलास्टिक लिमिटच्या आत बॉडी काय होणार आहे, परफेक्टली इलास्टिक बॉडी म्हणून ऍक्ट होणार विदिन इलास्टिक लिमिट. ठीक आहे, आणि इलास्टिक लिमिटच्या पुढे आपण बॉडी जर स्ट्रेच केला आणि सोडून दिलं तर मात्र ती बॉडी कम्प्लिटली रिगेन करू नाही शकणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Next question is like this. Internal restoring force acting per unit area of the cross section of the deforming body is called as. काय म्हणतो, internal restoring force per unit area. What it is called as? Stress. Stress. B1 stress. Option B. Answer. Correct answer is D. Option B. Second answer is the correct answer. Okay. After that. Next question. The ratio of change in configuration to original configuration is called as. याला काय म्हणतो? Configuration ला configuration ला similar word आपण dimension घेऊ शकतो. The ratio of change in dimension to original dimension. That is called as strain. So option C. Next. The deforming force produces change in shape of the body without change in volume. The strain produced is called as. Answer काय ना? Longitudinal strain. Longitudinal strain. Longitudinal strain. Longitudinal येणार, shear येणार, volume येणार का normal stress येणार आहे? Normal strain. Sir, shearing strain. Shearing strain. हा, चेंज इन शेप म्हटलंय ना रे. Shearing strain. बघा तुम्ही, याचा अर्थ तुम्ही अभ्यासच व्यवस्थित करत नाही असं त्याचा मीनिंग होतोय. अभ्यास घरी अजिबात करत नाही, फक्त लेक्चरला येऊन बसताय. तर चेंज इन शेप से रिलेटेड कुठला आहे, शियर स्ट्रेन आहे ना. चेंज इन शेप ज्यावेळी चेंज इन लेंथ होते त्यावेळी लॉन्जिट्युडनल असते, चेंज इन शेप होते त्यावेळी शियर, आणि चेंज इन व्हॉल्यूम ज्यावेळी होते त्यावेळी व्हॉल्यूम स्ट्रेन असतं. ओके, so that is the answer. Next question. Sir, please show the previous slide. Okay, next question. The property of material by virtue of which it regain its original shape and size when deforming forces have been removed is called as. Elasticity. 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 C is the answer. Elasticity. Very simple question, very easy question. Next. The lower surface of cube is fixed. Cube चा lower surface fix केलाय. On its upper surface,
force is applied at angle of 30 degree from its surface. The change will be in its Shape. 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 A option. shape येणार, size येणार, volume Shape येणार की and size. both shape and Both, size sir. येणार? Shape and size. Both shape and size. Shape and size. आन्सर येणार आहे बोथ शेप अँड साईज येणार. बरोबर आहे. याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला लक्षात येत नाही अजून. ओके, हे बघा, देर इज अ क्यूब लाईक दिस. देर इज अ क्यूब लाईक दिस. ओके, विच इज फिक्स्ड ऍट द बॉटम. बॉटमला फिक्स केलेला आहे. आणि जर फोर्स असा लावला आपण, असा म्हणजे पॅरलल टू द सरफेस लावला, तर काय होतंय, फक्त चेंज इन शेप होत आहे. परंतु या क्वेश्चन मध्ये फोर्स कसा लावलाय तर लक्षात येते का बघा. ऑन इट्स अप्पर सरफेस फोर्स इज अप्लाइड ऍट अन अँगल 30 डिग्री फ्रॉम द सरफेस. हा जो सरफेस आहे ना, याला 30 डिग्री मध्ये फोर्स लावलाय. म्हणजे लक्षात घ्या, फोर्स कसा लावलाय लक्षात घ्या. फोर्स इज अप्लाइड लाईक दिस 30 डिग्री. असा इन्क्लाइन लावलाय. आता इन्क्लाइन फोर्स आला तर काय होते माहितीये का, इन्क्लाइन फोर्सचे दोन कंपाऊंड येतात. एक या डायरेक्शन येतो आणि या डायरेक्शन येतो. कंपाऊंड काढायचा आपण स्टडी केलाय माहितीये ना. दोन कंपाऊंड येणार आहे. तर एफ चा थीटाच्या साईडचा कंपाऊंड येणार आहे एफ कॉस 30. ओके, आणि इकडचा कंपोनंट येणार आहे या साईडचा कंपोनंट. ओके, दॅट इज एफ साइन 30. ओके, आता एफ कॉस 30 मुळे काय होणार आहे, देर विल बी चेंज इन द शेप होणार लाईक दिस. एफ कॉस 30 मुळे चेंज इन, कारण हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर काय होतं, बॉडीचा शेप चेंज होणार. सुरुवातीला रेक्टँगलचा पॅरलोग्राम, परंतु एफ साइन 30 काय करणार, त्याला स्ट्रेच पण करणार ना. स्ट्रेच करणार म्हणजे त्याची लेंथ वाढवणार. म्हणजे इथं ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी होणार आहेत. ओके, म्हणजे लेंथ पण वाढणार आणि शेप पण चेंज होणार आहे. सो देअर फॉर बोथ शेप अँड साईज विल बी द आन्सर. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन बघा किती थोडासा चेंज केलाय क्वेश्चन. फोर्स आपण आतापर्यंत बघितलेलं होतं की पॅरलल लावला होता फेसला, आणि पॅरलल लावला की फक्त चेंज इन शेप होते, साईज मध्ये काय फरक पडत नाही. लक्षात येत आहे. परंतु इन्क्लाइन फोर्स लावला टॉप सरफेसला ऍट अन अँगल 30 डिग्री फ्रॉम इट सरफेस असं म्हटलंय. सो देअरफॉर आन्सर विल बी बोथ शेप अँड साईज विल बी द करेक्ट आन्सर. म्हणून लक्षात घ्या, नीट जेई एक्झाम किंवा सीईटी एक्झाम ज्यावेळी तुम्ही देताय ना, त्यावेळी म्हणून कन्सेप्ट क्लिअर लागतात. अगोदर बेसिक कन्सेप्ट सगळे व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. त्या कन्सेप्ट अंडरस्टँड केल्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत. आणि प्रत्येक टॉपिकचं प्रिपरेशन होण्यासाठी मी काय सांगितलंय, फर्स्ट टाइम ज्यावेळी तुम्ही टॉपिक एखादा लर्न करताय ना, त्याच्यातलं कधीच 100% तुम्हाला समजत नाही, 100% लक्षात पण राहत नाही. त्याच्यामुळे फिजिक्सचं प्रिपरेशन तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ऍटलिस्ट प्रत्येक टॉपिकचं 4 टाइम रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. 4th रिव्हिजनला तुम्ही त्या टॉपिक मध्ये एवढे परफेक्ट होताय की त्याच्यातला प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला इझिली सांगता येते. त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इथं काहीही होत नाही. 4 टाइम्स तुम्हाला करावं लागणार आहे, त्यावेळी ते पॉसिबल आहे. ओके, when a spiral spring is stretched by a force, then strain produced is. बघा, आता स्पायरल स्प्रिंग तुम्ही बघितलेली असेल, and it is stretched by a force, then strain produced is. बघा, Longitudinal strain. Longitudinal strain. suppose there is a spring like this. This is the spring. Okay, and it is stretched by a force, म्हणजे वर आणि खाली असा फोर्स लावायचा आहे. So automatically what is going to happen, the length is going to increase. फोर्स आपण स्ट्रेचिंग फोर्स लावला तर काय होणार आहे, लेंथ वाढणार. आता जिथं लेंथ वाढते तिथं काय होणार, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण एखादी स्प्रिंग स्ट्रेच करतो ना, त्यावेळी त्याचा जो रॉड असतो ना, हा म्हणजे ज्या वायर जी आहे ना या स्प्रिंगची, ज्या वायर पासून ती काय केलेली आहे, स्प्रिंग तयार झालेली आहे, ही वायर काय होते, ही अशी ट्विस्ट पण होते, वायर ट्विस्ट होते. आणि ट्विस्टिंग ऍक्शन म्हणजे शिअर ऍक्शन असते.
म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जिथं जिथं ट्विस्ट प्रोड्यूस होणार आहे, ट्विस्ट, तिथं तिथं काय होते, शियर स्ट्रेस पण प्रोड्यूस होते, शियर स्ट्रेस. म्हणून एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, कारण एमसीक्यू सॉल्व्ह केलं की त्याच्यामधून ऍडिशनल आणखी बेसिक कन्सेप्ट व्यतिरिक्त आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. म्हणजे बघा, मी काय सांगतोय पुन्हा एकदा, एखादी स्प्रिंग स्ट्रेच केली तर लेंथ चेंज होणार, लेंथ चेंज झाली तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेंथ तर डेफिनेटली डेव्हलप होणारच आहे. परंतु त्याचबरोबर आणखी काय होणार आहे, स्प्रिंग आपण ज्यावेळी स्ट्रेच करतो ना, त्यावेळी त्याची जी वायर असते ना, ती वायर काय होते, ट्विस्ट होते, अशी पिळली जाते. ट्विस्ट होणे म्हणजे पिळली जाणे, आणि ट्विस्टिंग म्हणजे शियर स्ट्रेस देखील प्रोड्यूस होते ट्विस्टिंग ऍक्शन मुळे. ओके, शियर स्ट्रेस किंवा शियर स्ट्रेन देखील क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे आन्सर येणार आहे बोथ ए अँड सी. डी आन्सर इज द करेक्ट आन्सर. Okay, next question is like this. Before that, next question, एका स्टुडंटचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलॅस्टिक फटिग. इलॅस्टिक फटिग एक कुठल्या तरी क्वेश्चन मध्ये एक ऑप्शन होता बघा, इलॅस्टिक फटिग. मला सांगा, फटिग म्हणजे काय असतं रे, माहिती आहे मिनिंग त्याचं, माहित आहे? फटिग म्हणजे एखादी गोष्ट रिपीट केली की काय होतं, त्याच्यापासून आपण बोर होतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला टायर्डनेस क्रिएट होतो, त्याला काय म्हणतो आपण, फटिग असं. लेझीनेस. एखादी गोष्ट रिपीटेडली केली तर. तसंच इथं काय आहे, तुम्ही एखादी छोटीशी वायर असेल आणि तुम्हाला ती मोडायला सांगितली, ब्रेक करायला सांगितली, ठीक आहे, तर कसं तुम्ही ब्रेक कराल रे त्याला, कट करायची आहे मधनं कुठनं तरी, फ्रॉम द सेंटर. हा, मग काय करावं लागेल त्याला, कसं कट करणार तुम्ही? कट करणार सर. कट्टर वगैरे तुमच्याकडे काय नाही, तुमच्याकडे फक्त हात आहे, तुमच्या राऊंड करणार, सरळ सरळ खाली सरळ खाली अप डाऊन मुवमेंट. ब्रेक हा, करायचा काय करणार प्रयत्न तुम्ही? करणार. त्या वायरला रिपीटेडली बेंड करताय, माहिती आहे ना? हा, वायरला आपण रिपीटेडली असं ते बेंड केलं ना, रिपीटेडली बेंड केलं की एक सर्टन टाइम्स बॅक अँड फोर्थ बेंड केला ना, तर ती काय होते, फायनली तिथून कट होते, माहिती आहे ना? केलंय का असं कधी? Yes, sir. Yes, sir. So that is the concept of elastic fatigue. Elastic fatigue म्हणजे काय, एखादं मटेरियल रिपीटेडली आपण बेंड केलं तर त्याची इलॅस्टिसिटी काय होते, कमी 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 होत जाते आणि फायनली ऑब्जेक्ट तो ब्रेक होतो. दॅट इज कॉल्ड एज इलॅस्टिक फटिग. सो इलॅस्टिक फटिग टेक्स प्लेस ड्यू टू रिपीटेड बेंडिंग. रिपीटेड बेंडिंग मुळे इलॅस्टिक फटिग होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. A metal cube whose each side is 10 cm is subjected to shearing force of 10 kgf. Calculate shearing stress produced. इथं स्ट्रेस हा वर्ड नाहीये, कारण सगळ्या ऑप्शन मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर स्ट्रेसचे युनिट आहे. शियर स्ट्रेस प्रोड्यूस्ड काढायचं आहे. तर लक्षात घ्या, आता इथं फोर्स किती घ्यावा लागणार आहे, फोर्स अप्लाइड इथं दिलेला आहे. फोर्स इज गिव्हन ॲज 100 किलोग्राम फोर्स. केजीएफ म्हणजे काय, किलोग्राम फोर्स, 100 केजीएफ. ओके, सो इट इज अ फोर्स. नाहीतर लगेच पिक्चरचं नाव आठवाल तुम्ही, नाहीतर केजीएफ बघितलंय का? Yes, sir. Yes, sir. सो इट इज अ किलोग्राम फोर्स. त्या पिक्चरचा लॉंग फॉर्म काय रे? Kolar Goldfields. कोलार गोल्डफिल्ड्स, करेक्ट. केजीएफ पार्ट 1 फक्त आहे ना, का 2 पण आहे? तो येणार आहे. येणार आहे. येणार आहे. फक्त ट्रेलर आलाय. हा, मग हे पिक्चरचं लगेच माहिती आहे बघा. फिजिक्सचं विचारलं तर काही येणार नाही, कालचं झालेलं. बर, सो एफ इज इक्वल टू 100 kgf, किलोग्राम फोर्स इज देअर. आता याला न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं. नेहमी लक्षात ठेवा, केजीएफचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायला 9.8 न मल्टिप्लाय करायचं असतं. हे माहिती नसेल तुम्हाला तर आता लक्षात ठेवा, कारण आपल्याला फोर्स जो आहे ना, स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फोर्स आपल्याला न्यूटन मध्येच घ्यायचा आहे. ओके, सो केजीएफचं न्यूटन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, मल्टिप्लाय इट बाय 9.8. सो इट विल बिकम 980 न्यूटन. सो दिस इज द फोर्स. देन एरिया किती येणार बघा, क्यूब आहे ना, क्यूबच्या कुठल्याही साईडचा एरिया घेतला तर काय येणार आहे, एल स्क्वेअर येणार. क्यूबचे सगळे फेसेस स्क्वेअर असतात. क्यूबचे सगळे सरफेसेस काय असतात, स्क्वेअर असणार आहेत. मग स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय असतं, साईड स्क्वेअर, एल स्क्वेअर.
सो इट इज 10 सेंटीमीटर स्क्वेअर ना, येस 10 चा स्क्वेअर येणार आहे centimeter. म्हणजे किती येणार आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. 100 centimeter. सेंटीमीटर. सो सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय असतं 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. हे पण लक्षात ठेवा कारण मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे ना आपल्याला ते. सो देअरफॉर नाउ शियर स्ट्रेस इज इक्वल टू force divided by area. So force applied here is 980 divided by 100 into 10⁻⁴. Okay, so here 0 0 get cancelled. 98 divided by 10 is 9.8. 9.8 into 10⁻⁴ numerator ला गेलं तर 10⁴ became force Newton per because meter square. option A is going to So numerator. which option is correct? A. Option A is Option A. correct option. Okay, हे बघा काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स पहिली गोष्ट न्यूटन मध्ये पाहिजे. ओके, आता काही वेळेला प्रॉब्लेम मध्ये किलोग्राम फोर्स मध्ये फोर्स दिलेला असतो. केजीएफ म्हणजे किलोग्राम फोर्स आणि आपल्याला न्यूटन मध्ये पाहिजे तर केजीएफचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 9.8 न मल्टिप्लाय करायचं असतं. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. केजीएफचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायला 9.8 न मल्टिप्लाय करावं लागतं. आता त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ओके, अनेक वेळा डायमेन्शन आपल्याला मिलीमीटर किंवा सेंटीमीटर मध्ये दिलेली असतात तर त्याचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा. 1 मिलीमीटर म्हणजे किती मीटर असतं बघा. 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर असतं. हे तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवावं लागेल. 1 हे एम म्हणजे काय हे मिली आहे आणि हे एम म्हणजे काय हे मीटर आहे. दिस इज मिली अँड दिस इज मीटर. ओके, मिली म्हणजेच 10⁻³ असतं, हे लक्षात ठेवा. अँड देअरफॉर 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर असतं. ओके, काही वेळेला 1 मिलीमीटर स्क्वेअर असेल तर किती येणार आहे मीटर स्क्वेअर. तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल ना. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻⁻⁶ येतोय मीटर स्क्वेअर. आणि काही वेळेला 1 मिलीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्जन करावं लागतंय. बघा 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. दोन्ही साईडचा क्यूब केला तर 1 मिलीमीटर क्यूब इज इक्वल टू काय येणार आहे 10⁻⁹ मीटर क्यूब येणार आहे. हे झालं मीटरचं सॉरी मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन. ठीक आहे, आता सेंटीमीटरचं कन्व्हर्जन बघूया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय असतं 10⁻² मीटर असतं. कारण हे सी म्हणजे काय माहितीये का, हे सेंटी म्हणायचं, सेंटी. आणि सेंटीचा मिनिंग काय असतो 10⁻². हे सेंटी जे आहे ना हे प्रेफिक्स आहे, ते युनिट नाहीये. याच्यामधलं मीटर हे युनिट आहे आणि सेंटी काय आहे प्रेफिक्स आहे. लक्षात ठेवा, जे आपण कुठल्याही युनिटला जोडू शकतो. म्हणजे सेंटीमीटर, सेंटीग्रॅम, सेंटीसेकंड. लक्षात घ्या, सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, सेंटीग्रॅम म्हणजे 10⁻² ग्रॅम. ओके, सेंटीसेकंड म्हणजे 10⁻² सेकंड, असं त्याचा मिनिंग होतोय. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर झालं. 1 सेंटीमीटर स्क्वेअर किती येणार मग, दोन्ही साईडचा स्क्वेअर करायला पाहिजे. ओके, इज इक्वल टू काय येणार आहे 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि तसं 1 सेंटीमीटर क्यूब विचारलं काही वेळेला, 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब, तर 10⁻⁶ काय येणार आहे मीटर क्यूब. ओके, तर हे कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. A wire of length 2.5 meter has a percentage strain of 0.012% under tensile force. Extension produced in the wire will be. Okay, extension produced. आता इथे स्ट्रेन तुम्हाला दिले, स्ट्रेन. आता स्ट्रेन कशामध्ये दिले, पर्सेंटेज मध्ये दिले, म्हणजे 0.012% आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जर काढायची झाली तर 0.012 डिवायडेड बाय 100 येणार ना स्ट्रेन. ओके, so this is the strain. ठीक आहे, then original length is given as 2.5 meter. Okay, what is given in the question? A wire of length 2.5 meter म्हणजे original length 2.5 meter आहे, has percentage strain दिलाय. percentage strain दिलाय 0.012%. 0.012% म्हणजे actual strain किती येणार आहे 0.012 divided by 100. So this is the value of the strain. Extension produced in the wire. Extension म्हणजे इलॉंगेशन, म्हणजे स्मॉल एल काढायचं आहे तुम्हाला.
तर वायर मध्ये इलॉंगेशन किती होणार आहे, वायर मधलं इलॉंगेशन. ठीक आहे. आता बघा इथं आपण असं करू शकतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन किंवा जस्ट स्ट्रेन लिहूया सध्या तरी. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सो स्मॉल एल इज इक्वल टू काय होणार आहे, कॅपिटल एल इंटू स्ट्रेन येणार आहे. कॅपिटल एल इंटू स्ट्रेन. So small l is equal to capital L is the 2.5 into 0.012 divided by 0.012 divided by 100. Okay. So this will be answer in the meter. Okay. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2.5 चा एक डेसिमल पॉइंट काढून टाकतो. सो 25 आता डिनॉमिनेटरला किती होणार आहे, दॅट इज 1000 होणार. 1000 डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट केला तर खाली पण एक 0 वाढवायला पाहिजे. 25 4 जार 100 इथं 40 येणार आहे. ओके 40 येणार. आणि आता काय करायचं आहे, 0.012 डिवाइडेड बाय 40 करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हे असं लिहूया, 12 into 10 raised to minus 3 लिहूया. 0.012 म्हणजे 12 into 10 raised to minus 3. पॉवर मध्ये कॅल्क्युलेशन केलेलं बरं पडतं. आणि 40 म्हणजे काय होणार आहे, 4 into 10 raised to 1 लिहूया. 4 into 10 raised to 1 म्हणजे 10 च्या पॉवर मध्ये कॅल्क्युलेशन केलं की ते थोडंसं बरं पडतं. ओके. डेसिमल पॉइंट काय केला आहे, 3 डिजिटनं राईटला शिफ्ट केला म्हणजे होणार 12 into 10 raised to minus 3. आणि डिनॉमिनेटरला 4 into 10 raised to minus 1 सॉरी 4 into 10 raised to 1 लिहिला, कारण 4 into 10 म्हणजे 40 असतं. आता 4 न 12 ला डिवाइड करतो म्हणजे 3 येणार आहे. 3 into 10 raised to किती येणार मग, 3 into 10 raised to minus 3 divided by 10 raised to 1 म्हणजे 10 raised to minus -4 होणार -4 मीटर. ओके. 3 into 10 raised to minus 4 मीटर हे असं लिहू शकतो मी, 3 into 10 raised to minus 1 into 10 raised to minus 3 म्हणजे 10 raised to minus 4 जे आहे ना ते मी सेपरेट केलं. 10 raised to minus 1 10 raised to minus 3 हे असं का केलं सांगतो तुम्हाला. आता 3 into 10 raised to minus 1 म्हणजे 0.3 होणार, बरोबर आहे ना. 3 into 10 raised to minus 1 म्हणजे 3 divided by 10. 3 divided by 10 म्हणजे 0.3 आणि 10 raised to minus 3 म्हणजे मिली असतं, माहिती आहे ना. 10 raised to minus 3 म्हणजे मिली असतं. सो मिली अँड मीटर ॲज इट इज. सो आन्सर येणार आहे 0.3 millimeter इज द आन्सर. So answer B, answer will be the correct answer. Suppose इथं तुमचं L चा आन्सर किती आला बघा. L is equal to elongation 3 into 10 raised to minus 4 मीटर आहे. ओके. आता 3 into 10 raised to minus 4 मीटर म्हणजे सपोज एक्स मिलीमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, कारण ऑप्शन तुम्हाला कशामध्ये दिसत आहेत, मिलीमीटर मध्ये दिसत आहेत ना. मिलीमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर कसं कन्व्हर्जन करणार आहे. किंवा 3 सपोज ऑप्शन सगळे सेंटीमीटर मध्ये असते तर 3 into 10 raised to minus 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे देखील तुम्हाला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके. कसं कन्व्हर्जन करायचं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर हे प्रेफिक्सेस जरा लक्षात ठेवा. प्रेफिक्सेस मी तुम्हाला सांगतो. ओके. हे प्रेफिक्सेस काय करतो, प्रत्येक आपण युनिटला जोडू शकतो जेणेकरून ते युनिट काय होईल, मोठं होईल किंवा छोटं होईल. प्रेफिक्सेस बघा, मी सगळे प्रेफिक्सेस सांगतो. ऍक्च्युली हे सगळे मेजरमेंट टॉपिक मध्ये आहे तुम्हाला. ओके. तर स्मॉलर प्रेफिक्सेस काय आहे बघा. फर्स्ट इज डेसी. डेसी मीन्स 10 raised to minus 1. नेक्स्ट इज सेंटी. सेंटी मीन्स असतं 10 raised to minus 2. ओके. आफ्टर दॅट मिली. मिली मीन्स 10 raised to minus 3 असतं. आफ्टर दॅट मायक्रो. मायक्रो मीन्स 10 raised to minus 6. आफ्टर दॅट नॅनो. नॅनो मीन्स 10 raised to minus 9. पिको 10 raised to minus 12. फेमटो 10 raised to minus 15. and there is one more auto that is 10 raised to minus 18. हे सगळे प्रेफिक्सेस आहेत. हे प्रेफिक्सेस काय यूज करतो, एखादं युनिट छोटं किंवा मोठं करण्यासाठी. दीज आर कॉल्ड एज प्रेफिक्सेस. ओके. तसे हे झाले स्मॉलर प्रेफिक्सेस. तसे लार्जर प्रेफिक्सेस काय येणार आहेत बघा. डेका.
डेका मीन्स 10⁻1. ओके. हेक्टो 10⁻2. किलो 10⁻3. मेगा 10⁻6. गिगा 10⁻9. टेरा 10⁻12. पेटा 10⁻15. एक्सा 10⁻18. सो दीज आर कॉल्ड एज प्रेफिक्सेस. हे युनिट्स नव्हे, लक्षात घ्या. हे काय आहेत? प्रेफिक्सेस आहेत. जे युनिटच्या अगोदर लावतोय ते युनिट छोटं किंवा मोठं करण्यासाठी. म्हणजे या प्रेफिक्सेस वरून हे तुम्हाला कळालेलं असेल की सेंटी म्हणजे काय असतं रे? सेंटी मीन्स 10⁻2. मिली म्हणजे काय असतं? 10⁻3 असतं. हे लक्षात घ्या. आता कन्व्हर्जन कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला. कन्व्हर्जन आणि त्याचे काही वर्क बी देखील तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही देखील सॉल्व्ह करायचं आहे. सपोज आता एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करायला एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे युनिट कन्व्हर्जन तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल ना, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. अँड द फॉर्म्युला इज N1U1 इज इक्वल टू N2U2. हा फॉर्म्युला आहे. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. खूप इझी मेथड आहे. कन्फ्युजन जास्त होत असेल डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग इकडे तिकडे करायला, तर ही मेथड यूज करायची. N1U1 इज इक्वल टू N2U2. U1 म्हणजे काय असणार आहे? फर्स्ट युनिट. आणि N1 म्हणजे त्या युनिट बरोबर असणारा नंबर. U2 म्हणजे काय असणार आहे? सेकंड युनिट. आणि N2 म्हणजे काय असणार आहे? त्या सेकंड युनिट बरोबरचा नंबर. आता बघा, सपोज असं म्हटलं की 3 × 10⁻⁻4 हा काय झाला? N1 झाला. युनिट का आहे? मीटर आहे. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? मिलीमीटर मध्ये करायचं आहे. तर N2 म्हणजे एक्स लिहितो आणि दुसरं युनिट काय आहे? मिलीमीटर. सो एक्स इज इक्वल टू काय होणार बघा की ना? एक्स इज इक्वल टू मिलीमीटरला फक्त LHS ला नेतो मी. तर 3 × 10⁻⁴ ॲज इट इज, मीटर ॲज इट इज, डिवायडेड बाय मिलीमीटर. फक्त मिलीमीटरला LHS ला न्यायचं आहे. सो एक्स इज इक्वल टू काय होणार आहे? 3 × 10⁻⁴ मीटर डिवायडेड बाय, आता हे प्रिफिक्सेस माहिती पाहिजे. मिली मीन्स काय असतं? 10⁻³ मीटर असतं. नाउ मीटर अँड मीटर गेट कॅन्सल अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 × 10⁻, किती येणार आहे? 10⁻⁴ डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 10⁻⁻1 येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का? 3 × 10⁻⁴ मीटर म्हणजे काय असतं? 3 × 10⁻1 मिलीमीटर असतं. म्हणजेच 3 × 10⁻1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 10, 0.3 मिलीमीटर असं ते कॅल्क्युलेशन येतं. आणखी काही एक्झाम्पल देतो. खूप इझी आहे, हे लक्षात घ्या. फक्त प्रेफिक्सेस माहिती पाहिजेत. सपोज मी असं म्हटलं, ओके, सपोज आय आस्क दॅट 15 मिलीमीटर मीन्स हाऊ मच किलोमीटर. बघा, 15 मिलीमीटर म्हणजे किती किलोमीटर? कसं काढायचं? लेट अस अज्युम दॅट 15 मिलीमीटर इज इक्वल टू एक्स किलोमीटर. सो एक्स इज इक्वल टू काय होणार आहे? 15 मिलीमीटर डिवायडेड बाय किलोमीटर इज टेकन टू LHS. सो डिवाइड होणार. सो एक्स इज इक्वल टू 15. आता हे प्रेफिक्सेस यूज करायचे आहेत. मिली मीन्स 10⁻⁻3, मीटर ॲज इट इज डिवायडेड बाय किलो मीन्स, किलो इथं दिसतंय का? किलो 10⁻3 मीटर ॲज इट इज. मीटर गेट कॅन्सल. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 15 × 10⁻, किती होणार बघा? -3 डिवायडेड बाय 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻3. हा, -6. डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन करायचं असतं. -3 म्हणजे -6 होणार ना. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का? फायनली आन्सर 15 मिलीमीटर मीन्स 15 × 10⁻⁻6 किलोमीटर असतं. ओके. सपोज वन मोर क्वेश्चन, आणखी एक बघा. सपोज असं विचारलं 5 × 10⁻², ओके, मीटर म्हणजे
5 into 10⁻² मीटर म्हणजे किती सेंटीमीटर येणार आहे? किती सेंटीमीटर येणार? 5 into 10⁻² मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? म्हणजे 1 सेंटीमीटर अजून करूया. सो x इज इक्वल टू काय होणार? 5 into 10⁻² मीटर ऍज इट इज डिवायडेड बाय सेंटीमीटर. करेक्ट ना? सो 5 into 10⁻² मीटर divided by centi means how much is the centi? 10 raised to minus 10 raised to minus 2. And 10 meter raised as to- it is. So meter get meter. cancel. तो value of x कितना आ जाएगा? किती येणार बघा? 10⁻², 10⁻² get cancel. 5 आन्सर येणार आहे. So this means that 5 into 10⁻² मीटर is 5 सेंटीमीटर. ओके? तर या पद्धतीनं युनिट कन्व्हर्जन केलं जातं. इट इज अ व्हेरी इझी मेथड. फक्त त्याच्यासाठी हे प्रेफिक्सेस सगळे तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. हे सगळे प्रेफिक्सेस डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेम्टो, ऑटो, डेका, हेक्टो, किलो, मेगा, जिगा, टेरा, पेटा, एक्सा. So this all unit conversion will be there in exam. हा, कारण आन्सर जे आहे ना तुमचं SI सिस्टीम मध्ये आन्सर येणार आहे. मीटर मध्ये वगैरे आलं आणि ते मिलीमीटर मध्ये कन्व्हर्जन ऑप्शन मिलीमीटर मध्ये असले किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या तरी युनिट मध्ये असले तर कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागणार ना. कन्व्हर्जन करण्यासाठी हे प्रेफिक्सेस पाठ करा फक्त. ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होतं इझिली. Okay, sir. Thank you. ओके, त्याच्यामधला आता तरी सध्या तरी लागणारे प्रेफिक्स सेंटी आपल्याला अनेक वेळा लागणार आहे. सेंटीमीटर, सेंटी लागणार. सेंटी म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 10 raised to minus 2. हा, आणि 10 मिली, raised to minus 2. हा मिली म्हणजे काय? 10 raised to 10 minus raised to 3. minus 3. हा, आणि हे सेंटी मिली काय ते युनिट आहेत का प्रेफिक्स आहेत? Prefix. युनिट्स नाहीत, लक्षात घ्या. युनिट्स कुठले असतात सांगा? मीटर, किलोग्राम, सेकंड, न्यूटन वगैरे वगैरे. ठीक आहे. सपोज मी म्हटलं, मला सांगा सेंटी न्यूटन फोर्स म्हणजे किती फोर्स येणार? 10 raised to minus 2. न्यूटन. ओके. 10 raised to minus 2. सपोज मास ऑफ 1 मिलीग्रॅम म्हणजे किती येणार? 10 मिलीग्रॅम म्हणजे raised to minus 3 minus gram. 3 gram. 10 raised to minus 3 gram. correct. Okay, so in this way you are going to remember these things. Okay. So now this concept is very clear because of formula. हा, त्याच्यासाठी प्रेफिक्सेस आणि फॉर्म्युले माहिती पाहिजे. A cube is subjected to uniform volume compression. If side of the cube decreases by 2%, bulk strain is. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय? साइड ऑफ क्यूब डिक्रीजेस बाय. साइड म्हणजे साइडला काय असते? लेंथ असते. सो लेंथ डिक्रीजेस बाय 2%. लेंथ डिक्रीजेस बाय 2% म्हणजे काय होणार बघा? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन तुम्हाला दिली आहे. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतरच हे तुम्हाला कळायला चालू होतं की काय दिलंय आणि काय नाही. ओके, सो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज गिव्हन ॲज 2%. आता 2% म्हटलं ना की ते 2% ऍज इट इज ठेवायचं नाही. काय करायचं? 2 डिवायडेड बाय 100 करायचं. ओके, सो दिस इज द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन ऑर लिनियर स्ट्रेन. कॅल्क्युलेट करायला सांगितलंय बल्क स्ट्रेन. आता इथे एक वेगळा वर्ड मिळालाय बघा, बल्क स्ट्रेन. आता बल्क स्ट्रेन म्हणजेच काय असतं? व्हॉल्यूम स्ट्रेन असतं. तर जे आपण व्हॉल्यूम स्ट्रेन जिथं आपण स्टडी केलंय ना तिथं ते लिहून ठेवा. बल्क स्ट्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि हे रिलेशन आपण बघितलंय, आठवतंय का बघा? फॉर क्यूब साठी व्हॉल्यूम स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मध्ये रिलेशन काय असतं रे? 3 into longitudinal strain. हा, करेक्ट. व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू 3 इंटू काय असणार आहे? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असणार आहे. Longitudinal strain. ओके, सो देअरफॉर 3 into how much is the longitudinal strain? It is 2 divided by 100 ना. So it is 6 divided by 100 होणार. And 6 divided by 100 is nothing but 0.06. 0.06. So answer is last answer. Last answer is the correct answer. Okay, students.